न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळचे खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांनी विनवणी केली मात्र तरीही ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न ते लोकसभेत मांडत नाहीत. अशा प्रकारचा सनसनाटी आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरतभाई मोरे यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर केला. कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये रयत प्रहार संघटनेच्या बैठकीत बोलताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना जोरदार लक्ष्य केले. खासदारांवर आरोप करताना भरतभाई मोरे नेमके काय म्हणाले पाहूया या बातमीपत्रातून. आमचा मोर्चा धडकणार आहे. त्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी ही राहणार आहे, सेवा रस्ता. 96-97 मध्ये जमीन संपादन केल्यानंतर आजतागायत आम्हाला सर्व्हिस रस्ते मिळालेले नाहीत. सर्व्हिस रस्ते त्यांनी जे करून दिले ते जागोजागी नाही पूर्ण म्हणजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी पूर्ण पावसाळ्यामध्ये जाताच येत नाही. IRBचे अधिकारी आहेत, त्यांना वारंवार मी स्वतः फोन केलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की बाबा त्यांनी मुरुम जे टाकलं ते अर्ध तरी टाकलं नाही का, एक 200 फुटावर टाकला तर मध्ये 200 फुटाचं अंतर सोडून दिलं आहे. पूर्ण लगातार असं ते सर्व्हिस रस्त्याला त्यांनी मुरुम वगैरे टाकलेलं नाही आहे. त्या संदर्भात त्यांना विचारणा केली. त्यांच्याशी 2-3 वर्षापासून मी त्यांचा फॉलोअप घेतो. त्यांना सांगतो ज्या ठिकाणी तुम्ही मुरुम टाकत नाही त्या ठिकाणी गवत होतं, कमरेइतकं गवत होतं. पावसाळ्यामध्ये लहान मुलांना, शाळकरी मुलांना शाळेत जाता येत नाही. मी त्याचे फोटो वगैरे अपडेट त्यांना मी वेळोवेळी पाठवले तरी ते IRBचे अधिकारी त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात. उद्या त्या ठिकाणी शाळकरी मुलाला जर काही इन्सिडेंट घडला, स्नेक बाईट वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. असं जर काही झालं तर त्याला पूर्ण जबाबदारी IRBचे शासन प्रशासन घेणार आहे का? त्यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे IRBचे अधिकारी दुर्लक्ष करतात. जे अंडरपास करून दिलेले आहेत त्यामध्ये कमरेइतकं पाणी राहते. त्यामधून 2 व्हीलर तर सोडा, बैलगाडी पायीही जाता येत नाही. आणि त्या अंडरपासमध्ये ओढ्याचं पूर्ण पाणी आल्यामुळं जे डोंगरातून जे दगडी वगैरे वाहून येतात त्या ठिकाणी ते अडकलेलं आहे. त्या दगडी वगैरे ते साफ करून देत नाही, अंडरपास साफ करून देत नाही. सेवा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाता येत नाही, कारण शेती विभागलेली आहे. रस्त्याच्या खालच्या बाजूला वरच्या बाजूला लोकांची शेतकऱ्यांची शेती विभागलेली आहे. त्यामुळे शेतीवरती जाता येत नाही पावसाळ्यामध्ये. ना त्याला ट्रॅक्टर नेता येत, ना नंतर भात काढल्याच्यानंतर त्याला भाताची पोती आणता येत, ना पावळ्या वगैरे आणता येत. अशा पद्धतीने शेतकऱ्याला खूप प्रॉब्लेम फेस करावं लागतात. तरी हे IRBचे अधिकारी त्या ठिकाणी लक्ष देत नाही. IRBच्या अधिकाऱ्यांना मी स्वतः माझ्या मोबाईलमध्ये फोटो वगैरे पाठवलेले आहे, त्याची चॅटिंगही केलेलं आहे. कुठल्या लोकेशनला काय प्रॉब्लेम आहे हेही त्यांना मी दाखवलं फोटोसहित. तरी त्यांनी आणि फोन जर केला तर सुरुवातीला ते फोन उचलायचे, आता फोनही रिसिव्ह करत नाही. त्यासाठी आम्ही 6 जुलैला त्या ठिकाणी आमचा मोर्चा बाधित शेतकऱ्यांचा धडकणार आहे. त्यासाठी जे पॅराग्लायडिंगचं स्टेशन आहे कामशेत जवळचं, त्या पॅराग्लायडिंगच्या परिसरातून वीज वाहक तारांचं कनेक्शन जात होतं. पण मावळचे खासदार आणि पॅराग्लायडिंगवाल्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी त्या तारांचे कनेक्शनचे जे लाईनचं जे स्थान आहे ते बदलून दुसरीकडं करण्याचं ठरवलं आहे. एकीकडं शेतकरी न्याय मागतायत, पण पॅराग्लायडिंगवाल्यांचं लगेच 1 दिवसात सुटतं आणि देशाच्या एनर्जी मिनिस्टरच्या सचिवांनी ते सगळं प्रकरण निकाली काढले. त्याचा आदेशही पारित केला आहे खासदार बारणेंनी. तुम्ही आता म्हणत होते की खासदार प्रश्न मांडत नाहीत किंवा आमदारही प्रश्न मांडत नाहीत, परंतु ते प्रश्न मांडतायत असा त्यांच्याकडून दावा केला जातो आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? मला तुम्ही सांगा, आपण विचारला प्रश्न बरोबर आहे. सन्मान्य खासदारांनी आतापर्यंत मावळ तालुक्यातील गेली 15 वर्षाच्या काळामध्ये मावळातील पवना धरण असतील, गोडेळे असतील, आंध्रा असेल, टाटा असेल, किंवा संबंधित द्रुतगती महामार्ग असेल, या बाबतीत त्यांनी कुठेही प्रश्न मांडलेला नाही. तिसरा मुद्दा संबंधित सन्मान्य खासदाराला गेल्या 3 महिन्यापूर्वी भुजून येणारी जी वीज आहे 765 kVची, त्याचा मी निवेदन दिलेलं आहे. त्याची बातमी आपल्या वृत्तपत्रात लावलेली आहे. त्यावेळेस सन्मान्य खासदाराला आम्ही विनंती केली होती की आपण ऊर्जा कमिटीवरती आहात, आपण ऊर्जा कमिटीचे मेंबर सदस्य असल्यामुळे आपण हा जो वीज प्रकल्प आहे हा वीज प्रकल्प तुम्ही सुपर हायवेच्या माध्यमातून आणलात, रोडच्या कडेकडे तुम्ही आणलात तर शेतकरी जमिनी बाधित होणार नाहीत याची मी मागणी केली होती. परंतु संबंधित स्पष्ट आरोप करतो की खासदाराने सांगितलं की आम्ही
या हाय स्टेशनच्या बद्दल काही बोलू शकत नाही, कारण हा लादलेला प्रकल्प सन्मान्य मोदी यांचा आहे. आम्ही याला विरोध करू शकत नाही. पण पॅराग्लायडिंग करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलात तरी आता टावर उभे राहिले. टावरचं काम 90% झालेलं आहे. आता तारा ओढायच्या आहेत. म्हणजे जरी तुम्ही टावर लाईन चेंज करायचा जरी प्रयत्न केलात तरी आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान का टाळणार नाही. ते तसंच होणार आहे. पहिले आज एक होणारे शेतकरी जर तुम्ही चेंज करायचं पाहून होणारचे. म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचा मुद्दा हे पॅरा गाईडलाईनला जागा बदलून देऊ शकता, पण 1000 शेतकऱ्यांचं नुकसान होतंय याबद्दल तुम्ही सहानुभूती काय? 20 गावात तुम्ही टावर उभे केले. 60 गावातील हजारो एकर जमीन त्या तारेखाली बाधित होणार आहे. कित्येक पिढ्या होणार आहे. पॅराग्लायडिंग आजचं उद्या बदलू शकतो. आम्ही खेळाडूला विरोध करत नाही. मग तुम्ही तो प्रोजेक्ट बंद करा पूर्ण. आमचं म्हणण्या ठिकाणी असं आहे की येणारा प्रकल्पच रद्द करा तुम्ही. हा प्रकल्प तुम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येऊ शकतो. त्याला खूप जागा आहेत, खूप टावर आहेत. उदाहरण घ्या, उद्या जर खोपोलीला जर लाईट बंद पडली तर तुम्ही मावळात ट्रान्समिशन करू शकता वेगळ्या लाईनवर. उद्या पुण्याला लाईट बंद पडली तुम्ही मुंबईवर हैदराबाद ट्रान्समिशन करू शकता. त्याच पद्धतीनं जी भूची लाईन आलेली आहे ही भूची लाईन नेरळवर आलेली आहे. मग नेरळवर आलेली लाईन तुम्ही खोपोली मार्गे मावळात आणू शकता की ज्या पूर्वी ऑलरेडी कॉन्क्रीट टावर पडलेले आहेत. तुम्ही त्यासाठी बांधू शकता. तुम्ही सुपर हायवेने आणू शकता. तुम्ही त्याला पर्याय का देऊ शकत नाही? तुम्ही पर्याय देत नाही. तुम्ही पर्याय फक्त खेळून दिलेला आहे, पण पर्याय तुम्ही शेतकरी दिलेला नाही याची आम्हाला चिंता वाटते. भाई अजून एक प्रश्न आहे की येत्या 3 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पवनाच्या संदर्भामध्ये बैठक होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री जे आहे ते असं सांगतात आहे की पवना धरणामध्ये ज्यांचं जे प्रकरण घडलं पवनाचं त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे सल्लामसलत करून विचारविनिमय करून हे काम पूर्णतः हे पिंपरी चिंचवडचे जे खासदार आहेत आमदार आहेत महेश लांडगे म्हणून, तर त्यांचाही आग्रह आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर करा, कारण शहराला पाणी पुरत नाही आणि मावळातले शेतकरी विरोध करतायत. पाण्याची आवश्यकता. चिंचवडच्या आमदारांची मागणी ते त्या ठिकाणी राहतात की ती रास्त होते. पण मावळच्या आमदारांनी सांगितलं की आम्हाला अजित पवारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवडला पाणी न्यायचं आहे. तेव्हा मावळच्या आमदारांना माझी विनंती अशी या ठिकाणी आहे की मावळची भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, मावळच्या शेतकऱ्यांचा अभ्यास करून, मावळच्या जलजीवनचा अभ्यास करून हे पाणी बंद पाईपातून जाऊ शकत नाही. त्यासाठी येत्या 2 दिवसामध्ये रयत प्रहार संघटना व सर्व पक्षांची एक बैठक आम्ही पवना नगरला आयोजित करत आहोत. आम्ही याला विरोध करत आहोत. आम्ही प्रथम सांगितलेलं आहोत आजही रयत प्रहार संघटना बंद जलपाईपला कायमचा विरोध करणार आहोत. आपल्याला कल्पना असेल की 2011च्या बंद पाईपलाईनचा मी 3 नंबरचा आरोपी. त्याही वेळेस आम्ही तीव्र आंदोलन केलं होतं. आजही रयत प्रहार संघटना पवन मावळाच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पवन मावळाच्या शेतकऱ्यांच्या बंदिस्त पाईपातलं पाणी देण्यास आजही रयत प्रहार संघटनेचा तीव्र विरोध आहे आणि तीव्र विरोध केला जाईल. 3 तारखेला जरी माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तरी 3 तारखेला रयत प्रहार संघटना त्या ठिकाणी निषेध नोंदवल्याशिवाय राहणार नाही.